वेलकम टू क्रॅबी. आम्ही आता चाललो आहे क्रॅबी मार्केटला. यांचा आठवड्यातला बाजार भरतो. तर आता चला बघूया यांच्या बाजारात काय काय भेटते. हलवा आहे 100 बात म्हणजे 300 रुपयाला 3. बांगडे आहेत, मॅक्रल, माकडी आहेत 50 बातला म्हणजे 150 रुपयाला 1 प्लेट. 100 बातला माकडी. प्रॉन्स, ही अंडी आहेत 45, 50. खेकडे 250ला केजी. शंख 140 बात, त्याचे 3 पट. आणि हे 20 बात. हे तर खातात ॲक्च्युली. सीवीड शंख आहेत. शिंपळ्या 50 रुपयाला 150. सुक्की अर्धी ओली मिरची 50 बात. हे भाज्या आहेत. हे सर्व खाण्याच्या भाज्या आहेत, कच्च्या खातात हे, पायनॅपल सोडून. हे तिलापी मासे आहेत 70 रुपये बात केजी असेल. लेमन आहेत 20 रुपयाला 1 पॅकेट, 20 बातला. चिंबोरी खेकडे, माकडी 200 रुपये बात. हे प्रॉन्स आहेत, मॅक्रल आहेत. Give one. Sweet ना? Thank you. कापून का? How much for this? How much? 70 baht. Hmm? 70 baht. 20 baht. 570 baht. 570. Give me one. What is this? 5 baht. 5 baht. कापून का? हे आहे कोकोनटचे डिशेस सर्व. पोटॅटो. Eat. हे खाऊन बघूया. लिचीसारखा फ्रूट आहे, मस्त आहे. थँक्यू. कापून का?
अँड व्हॉट इज दिस पोटॅटो? खाऊन बघूया आता. थोडं आंबट आहे. फूडसाठी जन्नत आहे ही. फूडसाठी ते एकदम जन्नत आहे ही क्रॅबी मार्केट. पूर्ण भरलं आहे मोठा मार्केट. सर्व गोष्टी आहेत इकडे. हे नूडल्स आहेत. सुक्या मच्छी हे पण खातात इकडे. जवळा आहे, कर्दी आहे. हे त्यांचं हे केक्स आहेत. फायटर फिश पण विकायला ठेवले त्यांनी. ते खातात का विकतात माहीत नाही, पण विकायला. जे टॅकोस आहे. सॅलड आहे. खूप स्वस्त मार्केट आहे. हा असा काही दिसतो बाहेरून मार्केट. वरती शेड लावलेले आहेत आणि आतमध्ये मार्केट आहे आणि सर्व गोष्टी भेटतात. हा क्रॅबी गाव आहे. टाऊनमध्ये हा तुम्हाला मार्केट भेटतो बघायला. यांचा आठवड्यातला 2दा भरतो हा मार्केट. इथे सर्व प्रकारच्या गोष्टी भेटतात. आता तुम्ही बघत असाल मी मार्केटमधून जाऊन आलो आहे त्यांच्या क्रॅबी मार्केटमध्ये. आणि हे काही फळं घेतलेत. हे त्यांच्याकडे फळं भेटतात. हे कोकोनटची पुडिंग आहे त्यांची, कोकोनट आणि राईसची. आणि हा ब्लॅक राईसचं त्यांचं पुडिंग आहे, म्हणजे गोडच असते. एक ब्लॅक राईसचं केक टाईप आहे. आणि हे पण ब्लॅक राईस आहे विथ कोकोनट. तर आपण आता टेस्ट करून बघूया. पहिले तर हे जे बटाट्यासारखं दिसते किंवा औदुंबरसारखं दिसते, हे ॲक्च्युली आतमध्ये लिचीसारखं आहे. ह्याचा वेगळाच एक फ्लेवर आहे, आंबट गोड. खूप छान. आणि फक्त 10 बातला तिने एवढे दिले फ्रूट्स. जेवणाचे प्रकार आपण खूप ट्राय केले. आता आपण फळांचे प्रकार बघूया. हे लिचीसारखं दिसणारं फळ आहे. आतून सेम लिचीसारखंच आहे, तुम्ही बघू शकता. छान आंबट अशी गोड अशी वेगळीच चव आहे. लिची पण नाही म्हणता येणार, वेगळी टेस्ट आहे. म्हणजे अशी टेस्ट पहिल्यांदाच बघितली मी. शब्दात सांगता येणार ना अशी टेस्ट आहे. दिसायला लिची सारखंच आहे, पण लिचीपेक्षा गोड आहे. ह्याचा घर निघाल्यावर हे असं असतं, लसणाच्या पाकळीसारखा याचा घर निघतो 1 by 1. हा आहे ब्लॅक राईस, त्यांचं स्वीट असते. तर हा बघूया खाऊन कसं आहे. हा चिकट आहे, चिवी आहे. यामध्ये कोकोनट आहे, थोडं गोड आहे, जास्त गोड पण नाही. खूप छान आहे, मस्त युनिक आयटम आहे. यांचा राईसच वेगळा आहे हा ब्लॅक राईस.
ब्लॅक राईस, स्टिकी राईस म्हणू शकता. पहिले तुला काय वाटलं? मला वाटलं पहिले झुरळांचं पुडिंग आहे की काय, म्हणून मी थोडं बघून घाबरलो. पण नंतर रोहनने सांगितलं की ब्लॅक राईस आहे, स्टिकी राईस. कोकोनटचा फ्लेवर आहे, कोकोनटचं पुडिंग पासून बनवलेला आहे ब्लॅक राईस. फिकाही नाही आणि एकदम गोडी नाही, एक नंबर. असा राईस रोज खायला आवडेल. आता आपण टेस्ट करणार आहे कोकण पुडिंग. ही केळ्याच्या पत्त्यामध्ये त्यांनी फोल्ड केलेली आहे. हे खाऊन बघूया. कोकोनट शुगर आणि राईस त्यापासून बनवलेलं आहे. खूप चांगले आहे, च्युवी आहे, खूप मस्त आहे. आता आपण हे ट्राय करूया. ह्याचं नाव तिने काय सांगितलं होतं पण माझ्या आता लक्षात नाही राहिलं. त्याला असं फोडतात, हा पण लिचीचाच प्रकार आहे. लिचीसारखाच प्रकार आहे आणि गोड आहे. आता आपण ट्राय करणार आहोत दुसरं फ्रूट. ड्रॅगन फ्रूट सारखं दिसतं पण आतून ते लिची सारखं आहे. लिचीचा गोळा बाहेर आलेला आहे, गोड आहे. लिची सारखाच प्रकार आहे, पण चवीला गोड आहे. आणि याच्यामधून अशी ही बी निघते. आता ही बी आपण नेणार आहोत इंडियामध्ये. हे ब्लॅक राईस आहे आणि हे कोकोनट आहे. आता हा ब्लॅक राईस कोकोनट काहीतरी स्वीट डिश आहे, ती पण टेस्ट करूया. हे कोकोनट आहे. आता चम्मच नाही आमच्याकडे. राईस असा चिवी आहे आणि गोड आहे. ह्याच्यात कोकोनट नाही आहे, पण हे कोकोनट सिरप त्यांनी साईडला दिलं, याच्यामध्ये टाकून ते खातात. बघूया टाकून. थोडं सॉल्टी आणि गोड स्वीट असं लागते. हे सर्वच मिक्स केलं आहे त्यामध्ये, ब्लॅक राईस आणि कोकोनट. हे बघूया खाऊन. अति सुंदर आणि खूप भारी टेस्ट आहे. सॉल्ट, शुगर, कोकोनट आणि त्या ब्लॅक राईसचा एक वेगळाच फ्लेवर आहे. ब्लॅक राईसचाच कमाल आहे याच्यामध्ये. ब्लॅक राईस विथ कोकोनट मिल्क. आता आपण ट्राय करणार आहोत. चमचा आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण डायरेक्ट ट्राय करतोय. आपण तुझी खीर बनवतो, खीर त्यात नारळाचं दूध टाकून वगैरे कोकोनट मिल्क त्याप्रमाणे झालं आहे. राईस छानच आहे. पहिल्यांदाच पाहिला मी ब्लॅक राईस. टेस्टला पण छान आहे. गुड, एक नंबर. थांब. खूप छान. कोणती डिश आवडली तुला यामधली? सगळ्यात सर्वच आवडलं. सर्वच आवडले. त्यामध्ये ही डिश जरा जास्तच आवडली मला.
हे मस्त सॉल्ट आणि शुगरी आहे ना. आणि हे नाही आहे, ड्राय नाही आहे, थोडी सिरपमध्ये असल्यामुळे खायलाही तेवढीच मजा येते. आमचे अमित भाई नॉनव्हेज खात नाही म्हणून त्यांच्यासाठी खास शोधून शोधून डिश आणले. अमेझिंग. राईस खाताना मक्याची कणसं खाल्ल्यासारखं वाटलं, म्हणजे एकदम छान फ्लेवर आहे, मन तृप्त झालं. मका कॉर्नचे हे खाल्ल्यासारखं, कणीस खाल्ल्यासारखे पण वाटलं आणि राईस खाल्ल्यासारखं, दोन्ही कॉम्बिनेशन एकदम बेटर आहे.